जगभरात 8 मार्च महिला दिन साजरा करत महिलांच्या सन्मानाच्या घोषणा दिल्या जात असताना डहाणू तालुक्यात मात्र एका गर्भवती महिलेला प्रसूती कळा सहन करत मध्यरात्री रुग्णालयात भटकंती करावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सरकारी आरोग्य यंत्रणेतील हलगर्जीपणा आणि डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे अखेर या महिलेला खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागला। या प्रकारामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे। डहाणू तालुक्यातील वडकुण येथील दर्शना सर्जन माची या गर्भवती महिलेला 7 मार्चला रात्री 10:30च्या सुमारास प्रसूती कळा सुरू झाल्या। कुटुंबियांनी तातडीने त्यांना डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात कॉटेज हॉस्पिटल दाखल केले। विशेष म्हणजे दर्शना माची यांनी गर्भधारणेपासून तब्बल 9 महिने या सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते। मात्र ऐन प्रसूतीच्या वेळी उपजिल्हा रुग्णालयात प्रशासनाने हात झटकत प्रसूती करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे। रुग्णालयात जवळपास 1 तास महिलेला थांबवून ठेवण्यात आले। अखेर तेथील कर्मचाऱ्यांनी डॉक्टर उपलब्ध नाहीत असे सांगत त्यांना धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला। प्रसूती वेदना तीव्र होत असतानाच कुटुंबियांना हा सल्ला देण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान परिस्थिती गंभीर होत असल्याचे पाहून त्यांच्यासोबत असलेल्या अंगणवाडी सेविका शोभा माची यांनी पुढाकार घेत महिलेला खाजगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यानंतरही या कुटुंबियांची धावपळ थांबली नाही। रात्री 1च्या सुमारास सेवा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हते। त्यानंतर म्हसोली येथील तिवारी रुग्णालयातही तशीच परिस्थिती पाहायला मिळाली। अखेर रात्री 2 वाजण्याच्या सुमारास श्रद्धा नर्सिंग होम येथे महिलेला दाखल करण्यात आले। रात्री 12 वाजल्यापासून सुरू झालेली ही धावपळ पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होती। येथे डॉक्टरांनी तातडीने प्रथम उपचार दिल्यानंतर 8 मार्चला सकाळी 7 वाजता सुरक्षित प्रसूती करण्यात आली। सध्या माता आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत। मात्र या प्रवासात महिलेला आणि कुटुंबाला सहन करावा लागलेला मानसिक आणि शारीरिक त्रास आरोग्य व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर मोठा प्रश्न उभा करतो। पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा अभाव हा काही नवीन विषय नाही। यापूर्वीही अनेकदा गर्भवती महिलांना डॉक्टर नसल्याने साधन सामुग्रीच्या अभावामुळे किंवा रुग्णालयातील अनास्थेमुळे खाजगी रुग्णालयांचा दरवाजा ठोठावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत। तरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। महिलांच्या सन्मानाच्या घोषणा देत महिला दिन साजरा केला जातो, पण दुसऱ्या बाजूला एका गर्भवती महिलेला प्रसूती कळांमध्ये रात्रीभर रुग्णालयाचे दरवाजे ठोठावे लागत असतील तर या घोषणांचा नेमका उपयोग काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। आरोग्य यंत्रणा कागदोपत्री सक्षम असल्याचे दाखवले जाते, पण प्रत्यक्षात डॉक्टरच उपलब्ध नसतील तर ग्रामीण भागातील नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा। पालघर जिल्ह्यातील अशा घटना वारंवार समोर येत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी नेमके कधी जागे होणार, असा संतप्त प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे। महिला दिनाच्या दिवशीच घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबाची वेदना नसून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराचे जिवंत उदाहरण ठरत आहे। काल तुम्ही कॉटेज हॉस्पिटलमध्ये गेला होतात प्रसूती काळ आल्यानंतर, त्यानंतर तिथे काय घडलं? तिकडे ट्रीटमेंट झाल्यानंतर आहे ना, ते त्यांना मॅडमने फोन केलेला, तर ते मॅडमने व्हॉट्सअपला मेसेज केला की मला त्यांना बाहेर आहे असं। मग त्यांना ते तेवढं सांगितलं। मग त्याच्यानंतर त्याने आम्हाला असं नर्सने असं सांगितलं की मॅडम बाहेर आहे, येणार नाही मिळत असं सांगितलं। म्हणजे मेसेज करून टाकला व्हॉट्सअपला आम्हाला, असं बोलले सर्व नर्स। रात्रीच्या वेळी मला 11 वाजता नंतर मला कला यायला लागले, पाणी खूप जात होतं। त्याच्यानंतर मिस्टरांना सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे, आपल्याला दवाखान्यामध्ये जायला लागेल। उपजिल्हा रुग्णालय आहे, आम्ही तिकडे 2 जण गेले। आमची सासू पण सोबतच होत्या, तिकडे गेले। त्याच्यानंतर मग मला आतमध्ये घेतलं, चेकअप वगैरे झालं। चेकअप झाल्यानंतर मग तिकडे सिस्टर बोलल्या आम्हाला की डॉक्टर नाही आहेत म्हणून। डॉक्टर नाही आहेत, मग दुसरे डॉक्टर कुठले डॉक्टर होते ते एवढं नाही माहिती होतं।
पण ते आले, मग त्यांनी काय प्रोसेस सांगितली आहे, इकडे डॉक्टर नाही मिळत, तुम्हाला दुसऱ्या दवाखान्यामध्ये जायला लागेल वेदांतमध्ये. त्याच्यामध्ये किंवा पण दुसऱ्या 1 तास दवाखान्यामध्ये 11 जायला वाजता लागेल. पोहोचले आम्ही. त्याच्यानंतर पण 1 तास काढ गेला तो. 1 तास अशा वेळेस. तिकडे बसून म्हणजे आणि हे असं त्याच्यानंतर करायला आम्ही लागले. ते यांना बोलवले आमच्या सेविकाला. हं. तर ते पटकन आले, त्यांचं सजेशन घेतलं आणि पटकन आम्ही तिकडे सेवामध्ये निघालो. म्हणजे आशा सेविका तुमच्या हा, सोबत आशा सेविका होत्या? ओके. सोबत. सोबतच होते त्या. आमच्या बरोबर. त्याच्यानंतर आम्ही त्यांनी सांगितलं, फोन केलं, त्याच्यानंतर आम्ही गेले. तर तिकडे पण अवेलेबल नाही होते डॉक्टर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. तर तिकडून परत आम्ही मोसोल नाक्याला गेलो तिवारीमध्ये. डॉक्टर तिवारीच्या हॉस्पिटलमध्ये. तिकडून पण आम्हाला नाहीसं झालं. त्याच्यानंतर आम्ही सरदामध्ये आले. सरदामध्ये येऊन करीब 2-2:30 वाजलेले. अशी प्रथा झालेली, अशी रात्रीच्या वेळेस खूप भयंकर हालत खराब झालेली. ओके. तुम्हाला ॲक्च्युली डहाणू उपजिल्हा रुग्णालयात तुम्ही गेलात, तिथे तुम्हाला काय नेमका अनुभव आला? म्हणजे त्यांच्याकडनं तुम्हाला सहकार्य कशा प्रकारे झालं की नाही झालं? सहकार्य त्यांनी करायला पाहिजे, कारण की असं व्यवस्थित त्यांना डॉक्टर किंवा सेवा जी असते गरिबांना ती मिळाली पाहिजे होती तिकडे आम्हाला. तिकडे झालं असतं तर एवढे आमचे हाल नाही झाले असते. बरोबर. ताई, आज जागतिक महिला दिन आहे, त्यानिमित्त तुम्ही हे जे तुमच्यासोबत जे घडलं त्याच्या बाबतीत काय सांगाल? म्हणजे असं म्हणजे ह्याच्या पुढे कसं शासकीय सेवा मिळायला पाहिजेत महिलांना आणि कसं काय? जे कालच्या दिवसामध्ये माझ्यासोबत घडलं ना, ते कुठल्याही महिलेसोबत घडायला नकोय. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एकतरी इमर्जन्सीमध्ये डॉक्टर राहायलाच पाहिजे. कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये, सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो, डॉक्टर असायलाच पाहिजे. जी माझी हालत काल झाली ती खूपच भयंकर होती, आणि जी मला त्रास झालाय ते कुठल्याही व्यक्तीला तसा त्रास व्हायला नाही पाहिजे. आणि आईच्या आणि बाळाला जीवापर्यंत हानी होणार होती काल. ओके. या हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट नाही झालो असतो तर. इथे आल्यानंतर तुमचं डिलिव्हरी सिझर झालं आणि व्यवस्थित झालं का? व्यवस्थित झाले. त्यांची ट्रीटमेंट केली. अर्धा 1 तास तिकडे आतमध्ये घेऊन जाऊन, त्याच्यानंतर इकडे मग आम्हाला टायमिंग दिला. त्या व्यतिरिक्त लोकांनी पूर्ण लेवलमध्ये आणून टाकलं. ओके. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.